आणि आता उपांत्य फेरीचा पहिला निकाल आपल्याला कळणार आहे. परीक्षक त्यांचे गुण सगळे कुणाला किती दिलेत हे सगळं गणित पूर्ण मांडण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला निकाल पोहोचवण्यासाठी. आणि तत्पूर्वी जी काही पारितोषिकं मिळणार आहेत जी काही विजेत्यांना त्याच्याबद्दल तुम्हाला सूचना द्यायची आहे. सर्वप्रथम या पर्वातील 2 उपविजेत्यांना सुधीर मांडके डेव्हलपर्स कडून मिळणार आहेत प्रत्येकी रोख 50,000 रुपये आणि महाअंतिम विजेत्याला किंवा विजेतीला मिळणार आहेत रोख 1,25,000 रुपये. सुधीर मांडके डेव्हलपर्स गेले 35 वर्ष तुम्ही ओळखता, उत्तम बांधकाम आणि संपूर्ण विश्वासार्हता. तसंच इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील सर्वात मोठी प्रोडक्ट्सची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स चेनतर्फे महाअंतिम विजेत्याला किंवा विजेतीला मिळणार आहे 1,30,000 रुपयांचं ग्रँड होम पॅकेज. तसंच 2 उपविजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 40,000 रुपयांचं मेगा होम पॅकेज. आणि यावेळी प्रथमच अंतिम फेरीतून बाहेर पडणाऱ्या शेवटच्या 4 स्पर्धकांना मिळणार आहे प्रत्येकी 20,000 रुपयाचं होम पॅकेज. आणि या पर्वातील महाअंतिम विजेत्याला किंवा विजेतीला सॉफ्ट कॉर्नर यांच्याकडून मिळणार आहे 1,00,000 रुपये किमतीची हाय एंड म्युझिक सिस्टम. 2 उपविजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 50,000 रुपयांची म्युझिक सिस्टम. आणि अंतिम फेरीतून बाहेर जाणाऱ्या शेवटच्या 4 स्पर्धकांना मिळणार आहे प्रत्येकी 25,000 रुपये किमतीची म्युझिक सिस्टम. सॉफ्ट कॉर्नर, वीकेंड होम्स, सेकंड होम्स आणि आउट स्टेशन प्रॉपर्टीमधील अग्रगण्य आणि विश्वासाचे नाव, 16 वर्षाची अतुल्य सेवा आणि 9,000हून अधिक संतुष्ट ग्राहक. सॉफ्ट कॉर्नर. परीक्षकांकडे निकाल तयार आहे. आणखी तो निकाल आपल्याला सांगण्यासाठी मी आजचे मान्यवर परीक्षक अभिजित यांना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं. सेमीफाइनल से फाइनल तक कौन गया है ये जानने के लिए सब उत्सुक हैं. अगले राउंड में जो लोग गए, सबसे पहले 4 में से मैं आवाज दूंगा. अपूर्वा गज्जला. ये अपूर्वा. फिर मैं आवाज दूंगा. इसमें तो कोई लड़का नजर ही नहीं आ रहा, ऑल गर्ल्स. क्या किया जाए? अश्विनी देशपांडे. आपके एक्सप्रेशन ऐसे कि ये क्या हो गया? शायद उन्होंने एक्सपेक्ट नहीं किया. आपने एक्सपेक्ट नहीं किया? इसके बाद बोलिए ना प्यार से, शॉर्ट फॉर्म मेरा नाम. अभी लाशा. कभी कभी झूठ बोलने में कितना अच्छा लगता है मुझे. तो मैं झूठ बोल रहा था कि इसमें कोई लड़का नहीं है. सच बात तो ये है कि यहाँ पे राहुल है. अश्विनी, अपूर्वा, अभिलाषा आणि राहुल चौघांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही पुढच्या फेरीत पोहोचलेले आहात. आणि त्याचबरोबर तुषार, प्रसन्ना, ऋतुजा, सौरभ आणखी स्वरदा, तुम्ही सगळेजण नॉमिनेट झालेला आहात. याचा अर्थ पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळणार आहे जजेस समोर आपलं गाणं सादर करण्याची. त्याच्यामुळे पूर्णपणे निराश होण्याची गरज नाहीये, आणखीन एक स्कोप आहे. सो ऑल द बेस्ट त्यासाठी. और अभिजीत जी, एक चीज और है कि आज ये चारों जो आगे जा रहे हैं, आगे की राउंड में जो जा रहे हैं, इनमें से आज बेस्ट परफॉर्मर कौन है? सबसे अच्छा परफॉर्मेंस किया राहुल सक्सेना ने. कांग्रेचुलेशंस राहुल. एक्चुअली टाई है दोनों के बीच. मैंने अगर मार्क्स दोनों को दिए तो बराबर, तो मेरे हिसाब से टाई है अभिलाषा और तुम्हारे बीच. और फिर से एक बार बेस्ट परफॉर्मेंस जी. बहुत बहुत शुक्रिया यहाँ आने के लिए. और इन 2 दिनों में आपसे बहुत कुछ सीखा भी है सबने, और मज़ा भी बहुत आया है, और गाने का आनंद भी सबने संगीत का बहुत उठाया. पल्लवी जी, आपने तो कह दिया कि बहुत बहुत शुक्रिया आने का, लेकिन मैंने सोचा नहीं था कि सारेगामापा मराठी का इस स्तर पे होगा. आई एम टेलिंग यू, जो स्टैंडर्ड सेट किया, ये बेंचमार्क है सारेगामापा का, ये मराठी प्रोग्राम जो आज मैंने देखा. इसके ऊपर सारेगामापा का स्टैंडर्ड नहीं हो सकता. एंड थैंक यू. और मुझे आप आने के लिए शुक्रिया मत अदा कीजिए. मुझे जब जब
ऐसा लगेगा कि मेरे संगीत में, मेरे गीत में थोड़ा थोड़ा सा स्तर मेरा नीचे जा रहा है, तब तक मैं कोशिश करूंगा कि एक बार आके सारेगामा मराठी प्रोग्राम में आके बैठ जाऊं, भले वहां बैठूं या वहां बैठूं या वहां बैठूं, मुझे मौका दीजिए. तर बहुत बहुत शुक्रिया तुमचे एक बार. आणि त्याचबरोबर आजचा आमचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे. हा भाग इथेच संपलेला आहे आणि पुढच्या आठवड्यात दुसरी उपांत्य फेरी घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर येणार आहोत. सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर आयडिया सारेगामा प मध्ये.